नमस्कार मैत्रिणींनो. तर आजची न्यू स्टुडंट आहे आपली पायल. तर हेअर ड्रायर प्रोफेशनल पद्धतीने कसं हँडल करायचं याचं ट्रेनिंग पायलला चालू होतं. तर हेअर ड्राय करत असताना आपली पोझिशन कशी हवी जेणेकरून बघणाऱ्यालाही ते आकर्षक दिसलं पाहिजे व आपल्यालाही आपल्या मणक्याचा पायाचा त्रास होता कामा नये असे आपल्याला काम केलं. असेच तिला ट्रेनिंग चालू होते. माझे जे स्टुडंट आहेत तर थ्रेडिंग करत असताना, कटिंग करत असताना किंवा ड्रायर करत असताना आपण कोणत्या पोझिशनमध्ये उभा राहायचे हे मी त्यांना सांगते, की जेणेकरून आपल्याला उद्या भविष्यात कोणताही आजार होणार नाही किंवा त्रास होणार नाही. कसं होते पार्लर फील्डमध्ये असलं ना, आपल्याला पायदुखी, संधिवात हा प्रकार चालू होतो. मी सांगितले त्या पद्धतीने पायलने हेअर ड्राय अगदी व्यवस्थित केला. सगळ्यांना वाटतं की हेअर ड्राय करणे अत्यंत सोपं आहे, पण सोपं तसं इतकं योग्य टेक्निक्स व गायडन्स सोबत असला की सगळं आपल्याला सोपं आहे. ह्या गोष्टी फार छोट्याशाच आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत. हेअर ड्राय करत असताना कोणती पोझिशन हवी हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंट. मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ शेअर करीन.